नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, ग्रेट महाराष्ट्र ह्या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे. आज आम्ही आलो आहे कोल्हापूर जवळ असणाऱ्या वरंगे गावातील ज्योतिर्लिंग डेअरी फार्ममध्ये. ह्या फार्मचं वैशिष्ट्य असं की हा व्यवसाय बहीण भावांनी एकत्रित मिळून केलाय. रजनी राणे आणि त्यांचे मावस भाऊ विकी पाटील ह्या भावा बहिणीच्या जोडीने म्हैस पालनात उडी घेतली. शिक्षणाची डिग्री असताना सुद्धा बाईने फक्त चूल आणि मूल ह्याच्यात अडकायचं नाही ह्या विचाराने रजनीताई स्वतःचा असा स्टार्टअप शोधत होत्या. सुशिक्षित माणसं शेतीकडे सहसा वळत नाहीत असा लोकांचा समज त्यांच्या ऐकिवात होता. मात्र गोठा सांभाळणं, शेण, घाण, चारा, पाणी, धारा काढणं हे सगळं त्यांनी आपल्या माहेरी केलेलं होतं. स्वतःची ओळख निर्माण करायला कामाची लाज कधी बाळगायची नाही हे त्यांनी ठरवलं आणि सरळ मावस भावाकडे धाव घेतली. त्यांच्या ह्या निर्णयात भावाची साथ तर 100% होतीच, मात्र त्याच्या सोबतीला नवऱ्याचा देखील भक्कम पाठिंबा मिळाला. शिवाय आपल्या सगळ्यांनाच माहिती असलेलं विश्वासाचं नाव म्हणजे प्रमोद बर्गे डेअरी फार्मचे अविनाश बर्गे यांच्या मदतीने 40 जनावरे असलेला हा गोठा योग्य ते उत्पन्न देण्यासाठी तयार झाला. अविनाश बर्गे महाराष्ट्रातील नवीन तरुण उद्योजकांना गोठा निर्माण करण्यासाठी सहकार्य करतात. म्हैस खरेदीसाठी स्वतः जातीने लक्ष घालून मोलाची मदत करतात. शिवाय सर्वात मोठी गोष्ट म्हणजे काम करण्यासाठी भैया तोही 100% गॅरंटेड म्हैस खरेदीनंतर सुद्धा येणाऱ्या प्रत्येक अडचणींसाठी पुरेसं मार्गदर्शन करतात. त्यांच्या मार्फत आज महाराष्ट्रात 100च्या आसपास गोठे उभे झालेले आहेत. कितीतरी उच्च शिक्षित वर्गातले लोक, 1 ते 2 एकर शेती असलेले तरुण शेतकरी, नोकरीच्या शोधात भरकटणारे युवा आणि महिला देखील यांच्या साथीने आणि मदतीने म्हैस पालनाकडे वळत आहेत. आज आपण आलोय तो गोठा देखील म्हैस पालनाकडे आधुनिक पद्धतीने बघण्याचा दृष्टिकोन आपल्याला देतो. खेळती हवा, सूर्यप्रकाश आणि स्वच्छता या गोठ्याच्या यशाची गुरुकिल्ली ठरते. येथील म्हशी या हरियाणा इथून खरेदी केलेल्या मुर्हा म्हशी आहेत. पण नेमक्या ह्या म्हशी आणल्या कशा, त्यांचं मॅनेजमेंट कसं केलं, त्यात प्रमोद बर्गे फार्मचं काय योगदान होतं, ह्या आणि अशा सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी बघूया बहीण भावांच्या म्हैस पालनाची यशोगाथा. शेतकरी मित्रांनो नमस्कार. तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र चॅनल. मंडळी, मी महाराष्ट्रातले बरेच गोटे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असतो, तिथून तुम्हाला बरीच माहिती पण भेटते. तर आता आज आपण अविनाश बर्गे यांच्यामार्फत कोल्हापुरातील एका गोट्यावर आलो आहे. तर 40 म्हशींचा गोठा त्यांनी बांधलेला आहे. एकदम आधुनिक पद्धतीनं त्यांनी नियोजन केलेलं आहे आणि ते कसं काय हा व्यवसाय करतायत, म्हैस पालन व्यवसाय कसे करतात त्याच्याविषयी आपण संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा, जेणेकरून तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये म्हैस पालन करायचं असेल, तुम्हाला म्हशी खरेदी करायच्या असतील, सगळ्या गोष्टी A to Z तुम्हाला या व्हिडिओमधून बघायला भेटतील. तर तुम्ही कुठल्या भागातून हा व्हिडिओ बघताय ते पण कमेंटमध्ये नक्की कळवा. नमस्कार. नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं ग्रेट महाराष्ट्र चॅनलमध्ये सर्वप्रथम स्वागत. एकदा नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव विकी पाटील, राहणार वरंगे. माझं ज्योतिर्लिंग डेअरी फार्म म्हणून नवीन आता प्रोजेक्ट चालू केला. माझं रजनी विजय सिंग राणे. आमचं गाव वडणगे. वडणग्यातून वरंगे एक 4 किलोमीटरचं अंतर आहे. हा माझा मावस भाऊ आहे. आम्ही दोघांनी पार्टनरशिप मध्ये हे चालू केलेलं आहे फर्म. अरे वा, म्हणजे तुम्ही पुढाकार घेतला का यामध्ये? हो, म्हणजे मला काहीतरी करायचंच होतं. म्हणजे कसं झालेलं, माझं एज्युकेशन MA BEd आहे. आजकाल चूल आणि मूल ह्यातनं मला बाहेर पडायचं होतं, कारण की मी जर तिकडं मिस्टरांच्या सोबत राहिले तर माझा वेळ पूर्ण तिकडंच जायचा. मला इथं थोडंफार म्हणजे माझं स्टार्टअप मला काहीतरी करायचं होतं. सारखं माझ्या मनात चालूच होतं की काहीतरी करायचंय, काहीतरी करायचंय, काहीतरी करायचंय. म्हटलं ह्याला एक दिवस मी अशीच बोलली होती, काहीतरी आपण करूया दोघं मिळून. असं बोलत बोलत विषय झाला. प्रमोद दादांच्या मदतीनं आम्ही ह्यात सुरुवात केलेली. ओके. तर ह्यांचा तुमचा कसा संपर्क आला मग? ह्यांच्या मी युट्यूबला व्हिडिओज बघितले होते प्रमोद दादांचे. मग 2-3 वेळा आम्ही जाऊन त्यांच्या फार्मला व्हिजिट करून आलो होतो. आमच्या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला काय आवडलेत का, बघितले होते का आधी कधी? हो हो, A to मिल्कचे वगैरे तुमच्या मी सगळे व्हिडिओज बघितले होते. सर, तुमचं एकदम सांगा की कसं काय व्यवसायाकडे तुम्ही सपोर्ट केला यांना? नमस्कार. कोल्हापूरमध्ये तुमचं सहज स्वागत. मी यूट्यूबला बघत असताना लहानपणापासून मला ह्या व्यवसायाचं आकर्षण होतं. म्हणजे शेती आमच्या गावी असल्यामुळे कधी योग आला नाही करण्याचा, पण म्हैस पालन, गोपालन हे बघत आलो होतो. मी यूट्यूबमध्ये आम्ही खूप वर्षापासून स्टार्टअप करण्याच्या ह्याच्यात होतो, पण गोंधळाची स्थिती अशी होती की काय करावं नेमकं. मग
असाच विचार करता करता की मिसेसला काहीतरी स्टार्टअप करून त्याच्या हेतूनं मी ह्या व्यवसायाकडे आलो. मग प्रमोद दादांचा डेअरी फार्म असेल युट्यूबवर मध्ये सर्च करत करत मग त्यामध्ये आवड निर्माण होत गेली. मग ह्या दोघांच्यावर चर्चा करून म्हटलं की स्टार्टअप तर करूया आपण, पुढे बघायला. मग ते बघत बघत ते अभ्यास करत छोट्या मोठ्या गोष्टी, चारा व्यवस्थापन, म्हशी कुठून आणायच्या आहे. मग प्रमोद दादांच्या डेअरीवर आम्ही 2-3 वेळा व्हिजिट्स केली, कसं काय करता येईल. मग हे गेल्या जून 2025 पासून आमचे चर्चा सगळे चालूच आहे. त्यातून आज तुम्ही बघताय हे उभं राहिले. ओके, तर आता कसं वाटतंय मग नक्की यांच्याकडून तुम्हाला काय मदत भेटली? आणि एक कसं असतं, करण्याच्या आधी व्यवसाय खूप असं आकांक्षा म्हणजे एक वेगळा असतो की कधी होईल आपला गोटा, कसं कुठलीही होईल. गोष्ट कशी असते, अडचण आल्याशिवाय होत नाही. आणि प्रत्येक अडचणीला दादा आमच्या सोबत आहेत. प्रत्येक अडचणीवर म्हणजे उत्तर त्यांच्याकडे तयारच असते. म्हणजे असं आम्ही बोललो की बाबा आता हे आमचं अडले, कसं करायचं, काय करायचं, तर दादांनी आम्हाला प्रत्येक गोष्टीत मदत केलेली आहे. मग इव्हन म्हशी आणण्यापासून तिथून इथंपर्यंत येईपर्यंत, आता आमचं इथलं मॅनेजमेंट करण्यापर्यंत सगळं दादांनी व्यवस्थित लक्ष देऊन आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. मला आठवतंय पहिला दिवस दादांच्या आम्ही डेअरीवर गेलो होतो. दादांचं एकच वाक्य असतं नेहमी, काळजी करू नका, होऊन जाईल, तुम्ही जास्त काळजी करू नका. मग हे एक वाक्य आहे ना, त्या वाक्यात विश्वास निर्माण होतो. म्हणजे घरचेच वाटतात आम्हाला. ते तुम्ही कसंही त्यांना कुठलाही प्रॉब्लेम कसाही द्या, समस्याचं समाधान देणारा माणूस आहे. एवढंच मी दादांचं वर्णन करेन. बरं, आता तुम्ही म्हशी खरेदी कशा केल्या, ह्यांच्या मार्फत केल्या तर कशा केल्या नक्की? आम्ही इथून गेलो होतो हिसारला आणि दादा पण आले होते आमच्यासोबत. 5-6 दिवस आम्ही खूप फिरलो. म्हणजे 100 किलोमीटर 40 किलोमीटर असे सगळे एरिये बघून म्हणजे 12-12 तासाचा आम्ही धारा काढून वगैरे सगळं व्यवस्थित निरीक्षण करून दादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळीकडे फिरत होतो. ओके, तुम्हाला गोट्यातले काम येतात का? युट्यूबला बघूनच तुम्हाला माझ्या वाटते? माहेरी म्हणजे माझं माहेरच शेतकरी कुटुंबात मी आलेली आहे. आणि माझ्या म्हशी पण होत्या. माझ्या लग्नाच्या आधी मी धारा वगैरे पण सगळं शेण घाण सगळं करत होती. म्हणजे नाही असं नाही की बाबा की आता लोकांचा दृष्टिकोन कसा असतो की एज्युकेटेड लोकांना काही जमत नाही, पण मी हे सगळं लहानपणापासून करत आले, त्यामुळे मला हे काही वेगळं नाही आहे. सर काय काम करतात तुम्ही? मी भारतीय सैन्य दलात शिक्षा विभागात आहे सध्या. माझं सध्याचं पोस्टिंग जयपूरमध्ये आहे. पण तिकडे आपल्यातली लोक म्हणजे जातात तर काय फसवणूक होते, आता त्यांच्यासोबत तुम्ही गेला तसं काय जाणवलं का तुम्हाला? कसं आहे, आपण एका राज्यातनं दुसऱ्या राज्यात जाणार म्हटल्यावर बऱ्याच गोष्टींचा फरक पडतो. आपल्याला तिथलं म्हणजे वातावरण माहिती नसतं किंवा लोकांचे स्वभाव माहिती नसतात किंवा गॅरंटी नसते. विश्वास हा सगळ्यात गोष्टीत महत्वाचा असतो आणि हा विश्वास आम्ही दादांच्याकडनं चांगला संपादन झालेला आहे. बरोबर, सरांनी पण सांगितले की पहिल्या फोनवर तुम्ही ज्यावेळेस फोनवर बोलला किंवा तुम्ही तिथे जाऊन तिथे भेटला त्यांनी सांगितलं, तर तिथं खरेदी करताना कसं होतं आणि ह्यांनी कशी कशी सोय केली होती? मी दादांना सर्वप्रथम विचारलं की म्हशी खरेदी करायच्या आहेत हिसारपासून, कारण जयपूरपासून हिसार हार्डली 6 तासांचा रेल्वे प्रवास आहे. दादा म्हणते तुम्ही तिकडूनच जयपूरहूनच हिसारला या. मग तिथे गेल्यानंतर कळाले की हिसारमध्ये जिथं आमची राहण्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था आणि म्हशी खरेदी करत असताना तुम्ही एकाच जागी 8 किंवा 10 म्हशी घेत नाही. दादा प्रत्येक ठिकाणी पंचकोशीत 40-50 किलोमीटर फिरून तुम्हाला म्हशीचं व्यवस्थापन कसे आहेत, तिथलं हवामान, मशीनचं चारा व्यवस्थापन, त्याची रुटीन, डेली रुटीन कसं असणार, इतके बारकावे दादांनी समजावून सांगितले. आणि राहण्या खाण्याचा तर काही प्रश्नच येत नाही. तो छान एकदम छान व्यवस्था केली होती. आणि व्यवहाराच्या बाबतीत बोलला तर विश्वास हा असतो आणि तुम्हाला विश्वास हा द्यावाच लागतो. बरोबर, कारण एखाद्या व्यक्तीवर तुम्ही इतकी मोठी डील करत आहात तर ते तुम्हाला असे नाही, कारण भविष्यात ह्या गोष्टीचा खूप इम्पॅक्ट पडतो. आणि ते म्हशी बघितल्यानंतर तुम्ही जाणवलंच असेल की दादांचं किती बारकाव. कारण दादा माझ्या मते, दादांना कधीही विचारलं तर म्हणतात की महिन्यातून 2 स्टे तर त्यांचे हिसारला असतातच. ओके, आता तुम्ही मला सांगा की आता हे तुम्ही सगळं नियोजन केले, आता म्हशी तर आल्यात, त्यांच्यासाठी काय काय पहिल्यांदा खरेदीच्या पहिले काय काय काळजी घेतली, काय काय नियोजन केलं, गोठा कसा बांधला, काय प्री प्लॅनिंग म्हणजे आम्हाला दादांच्याकडून मार्गदर्शनाकडून आम्ही गोठा बांधणी केली. त्यामध्ये त्यांना कसं जागा लागणार, त्यांची गव्हाण कशी, त्यांना बसाय जागा कसा, त्या रेडकांची प्रोसेस कशी, किंवा दोन्ही कड्यामध्ये अंतर कसं, किंवा त्यांना बसायला सिच्युएशन किंवा
पाठीमागं धाराला जर बसवायचं म्हणलं तर माणूस तर त्याला अडचण होऊ नये, इन फ्युचर आपल्याला पाणी थांबू नये, त्या हिशोबानं सगळ्या आम्हाला नियोजन आम्हाला सगळं दादाने आम्हाला सांगितलं. त्या पद्धतीने आम्ही गोठा बनवला. त्याचे ती पूर्व दिशेला काय असावं, पश्चिम दिशेला काय असावं किंवा हवामान कसं खेळतं राहावं हे नियोजन आम्हाला सगळं दादानी सांगितलं. त्यांच्याप्रमाणे आम्ही गोठा बांधला. आणि त्यानंतर आम्हाला दादानी काय सांगितलं की आम्हाला पहिल्यांदा जनावर आणण्याच्या अगोदर ती पहिल्यांदा आपल्याला त्याच्या खाण्याचं प्रोसेस केली पाहिजे. त्यांना खाण्यासाठी ते वाळल्या असू दे, सुका चारा असू दे किंवा ओला चारा असू दे, त्याचं पहिला नियोजन केल्याशिवाय आपण त्यामध्ये जाऊ शकत नाही. बरोबर. कारण की जनावर आल्यानंतर ती प्रोसेस करणं ते चुकीचं आहे. कारण की आल्यानंतर ते करणं ते म्हणजे ते पुढे प्रोसेसला पण लागू शकत नाही. त्याच्या अगोदर ते आपल्याला प्री प्लॅन केलं पाहिजे. त्यासाठी आम्हाला दादानी सांगितलं ते मका लावला पाहिजे, ते शाव लावला पाहिजे, ते ओलं गवत पण पाहिजे आणि सुका पण चारा पाहिजे. याचा सगळा आम्हाला साठा करून ठेवला. त्यानंतर आम्ही जनावर घेऊन आलो. त्यानंतर आम्हाला भैया वगैरे पण त्यांनी तिथूनच दिला. पण त्या भैयांचं नियोजन असं आहे की नाही, आम्हाला असं वाटत पण नाही की बाबा ते भैया करायला लागल्यात, घरातलाच माणूस आहे काय असं आम्हाला ते जाणवतं. आणि ते माणसं आणि आमचा आता पप्पा पण आता वडील पण आमचे पहिल्यापासून त्यातच आहेत. पण असं जाणवलं पण नाही की बाबा ते बाहेरचे आहेत, ते घरातलं कोणतं नातं असल्यावर आम्हाला वाटतं. आणि ते भैया पण असं दिल्यात ना की ते असं कधीच असं रिअलाइज करत नाहीत की बाबा ते आम्ही भैया आहे बाहेरचा. ते असं वाटतंय की ते आम्ही घरातला माणूस कोणतं ठेवलाय आणि ते घरातला माणूसच बघतोय असं वाटतं आम्हाला. बरं, काय काय देता, नियोजन कसं चालतं, कामकाज कसं असतं? सुरुवातीला सकाळी ते 4ला उठतात. 4ला उठल्यापासून शेणघाण काढून त्यानंतर साफसफाई सगळी करून वैरण टाकली जाते. वैरण टाकल्यानंतर खाद्य टाकलं जातं. खाद्य टाकल्यानंतर धारा काढून भैया ते थोडा वेळ त्यांना रेस्ट देतात. त्यानंतर पाणी पाजतात. पाणी पाजल्यानंतर बऱ्यापैकी जनावरांना 1 तास 2 तासानंतर धुतली जाते. तिची साफसफाई असू दे, सगळी साफसफाई करून दुपारचं कंटिन्यू बसलेले असतात, काय प्रॉब्लेम नाही. ते बसल्यामुळे कसं रवत पण होते, जास्त त्रास पण नाही. आणि भैया पण काय असं आहेत की बाहेरची माणसं कोणी येऊ देत नाही. का त्यांनी एकच सांगून ठेवले की जनावर आहेत त्यांना पण रवत झाली पाहिजे, तुम्ही आला की डिस्टर्ब होतं. त्यामुळे त्यांनी काय केलंय की रुटीन ठेवून दिले की बाबा कोणी बाहेरचा माणूस डिस्टर्ब करता कामा नये. आणि आम्ही जर आलो तर आम्हाला काय म्हणतात जास्त पुढे तिकडे जाऊ नकोसा, काय असेल ते इकडे इकडे आवरून आम्हाला. फक्त एवढंच की त्यांचं काय दृष्टिकोन आहे की तुम्ही करायला प्रोजेक्ट त्यातून काहीतरी त्याला भेटलं पाहिजे. नाहीतर जनावर आली त्याचं फॅट लागलं नाही, त्याचं दूध कमी झालं, रवण झाली नाही, नुसतं शेण पडलं, हे पण काही उपयोगाचं नाही ना. बरोबर. आता तुम्ही दोघं मिळून एक पार्टनरशिप मध्ये हा व्यवसाय करताय, त्यासाठी तुम्हाला यांचं मार्गदर्शन लागले. विजन काय होतं ज्यावेळेस व्यवसाय सुरू केला तुम्ही करायचा आहे? कारण कोणता व्यवसाय आपण करतो त्याच्या आधी तुम्हाला एक विजन दिसतं, तसं काय ह्या व्यवसायामध्ये आहे का? विजन मध्ये बोलायचं झालं तर आता आपलं स्वतःचं असेल, सगळं शेत असेल किंवा आपला हा एरिया शेती प्रधानच. कोल्हापूरमध्ये कसं मोस्ट ऑफ सगळे शेती करणारेच आहे. बरोबर. त्यामुळे वैरणीची वगैरे काही आपल्या इथं कमतरता नाहीये. हा विचार करूनच आम्ही सुरुवात केली. आणि मेन म्हणजे कसं हे वरणगे कोल्हापूर पासून खूप जवळ आहे, त्यामुळे मार्केटिंग वगैरे करायला पण आम्हाला सोपं पडेल किंवा चांगला फायदा होईल ह्या विचारानं आम्ही हे केलं. पुढे किती टार्गेट आहे तुमचं वाढवायचं? सध्या तरी आम्ही हा कोटा 40 जनावरांच्या साठी केलाय. पुढे जाऊन अजून वाढवायचं चाललंय आमचा विचार. कमीत कमी 60-70 तरी करण्याच्या विचारात आहे. बरं सर, आता आर्मीत आहेत, त्यांनी तुम्हाला सपोर्ट केला, बऱ्याच महिला असतील त्यांना पण हा व्यवसाय करायचा असेल, तुम्ही पण आता या व्यवसायामध्ये आलाय, तर त्यांना तुमचा काय संदेश काय असेल, सल्ला काय असेल? कसं असतंय, आवड असली ना माणसाला की माणूस काही करू शकते. आणि मेन म्हणजे इगो दुखवतो की नाही माणसाचा, तिथं माणूस उभा राहतो. प्रत्येक बाईनं असं माझा विचार आहे की पहिल्यापासून आपलं म्हणत आलोय आपण की चूल आणि मूल ह्या गोष्टीतनं बाहेर पडायला पाहिजे. आणि माझं कसं झालं, एज्युकेशन माझं MA BEd आहे, पण लोकांचा मग बघण्याचा दृष्टिकोन होतोय की बाबा ही शिकलेले, ही काय करणार, ती काय करणार. जर स्वतःला आपल्याला प्रूफ करायचं असेल तर स्वतः आपल्याला उभा राहायला पाहिजे. आणि मग ते कुठलंही काम असू दे त्यात लाज मानून चालणार नाही. बरोबर. एवढं माझं तर म्हणजे तत्व आहे बघा. आणि ऑलरेडी तर तुम्ही शेती केली आणि कसं लहानपणापासून माझ्या घरी मी बघितलेलं आहे, केलेलं आहे, त्यामुळे मला हे काही नवीन नाही. कसं आहे, सगळ्या गोष्टी आपण मॅनेज करू शकतो पण पैशाचं सोंग घेऊ शकत नाही. बरोबर आहे. पण आम्ही आता काय केलंय, टप्प्याटप्प्यानं ह्या गोष्टी करत आहे. पहिल्यांदा आम्ही काय 15 म्हणजे मशीनच्या साठी आमचं 15 लाख बजेट झालेलं आहे. आणि शेडसाठी 7 ते 8 लाख रुपये आमचं बजेट आता सध्या गेलेलं आहे. लोक काय करतात म्हणजे
हा जर बिझनेस करायचं झालं किंवा हा व्यवसाय करायचं झालं म्हटलं तर पैशाची गरज असते. बरोबर. त्यामुळं आम्ही काय केलं, थोडं पार्टनरशिप मध्ये केल्यामुळं त्याला पण लोड कमी आहे, मला पण लोड कमी आहे आणि विजन आपलं पूर्ण होते. ते आम्ही विचार करूनच पाऊल टाकलेलं. लोन घेतले त्यामुळे तुम्हाला ते सोपं गेले. आणि सगळ्यात महत्वाचं काय की आता पार्टनरशिप मध्ये तुम्ही व्यवसाय करताय तर ते टिकून ठेवण्यासाठी काय निर्णय घेतला तुम्ही, कसं केलं? आता तुम्ही तर इथं नसता ना. मेन म्हणजे कसं असतंय, कुठलीही गोष्ट करताना विश्वास लागतो आणि आमचं ब्लड रिलेशन असल्यामुळं कसं आम्ही तो विश्वास तर मूळचा आहेच आमचा. आणि त्यात कसं हा पण इथं आहे, मी जर तिकडं असेल तर मी बाकीचं मॅनेजमेंट सगळं करते, हा ग्राउंड वर्क करते. कुठलीही गोष्ट करायची असली तर टीम वर्क लागते. बरोबर. आणि ह्या गोष्टी करण्यासाठी ही आमची टीम जी आहे ती सगळं व्यवस्थित सहकार्य आम्हाला चांगल्या पद्धतीनं करत आहे. ओके. म्हशी खरेदी करताना काय काळजी घेतली तुम्ही? आता सध्या जर म्हणलं तर पहिला स्टार्टिंग जर म्हणलं तर म्हशीच्या शिंगापासून म्हशीच्या थानापर्यंत या सगळ्या गोष्टीचा आम्ही विचार करून बारकाईनं सगळं थाना कशा आहेत, चारी कोपर कसं आहे त्या हिशोबानं, त्यांच्या शिरा कशा आहेत, त्यांचं चमडं कसं आहे, ते शिंगाचा राऊंड कसा आहे, त्यापासून ते शिंगाच्या म्हणजे पाठीमाला बांधा असू दे किंवा ते जे त्यांचं तोंड असतं त्यांची ती लांबी असू दे, ते बघून सगळ्या गोष्टी आम्ही हे केल्यात. जास्त करून आम्हाला कसं अविनाश दादांना जे सांगितलं त्या पद्धतीनं बऱ्यापैकी घेतलंच आम्ही आणि त्यांच्या विश्वासावरती आम्ही जास्त करून सगळं आम्ही आता लोड आणलं. ओके. सर तुमचा एकदा परिचय द्या. नमस्कार, माझं नाव अविनाश प्रमोद बर्गे. तर आपला गोटा इचलकरंजीमध्ये आहे आणि आता महाराष्ट्रात आपल्या मार्गदर्शनाखाली बऱ्याच ठिकाणी म्हणजे 100 गोटे 100पेक्षा प्लस गोटे चालू झालेले आहेत. आणि आपलं एकच काम आहे की हा म्हणजे आता मॅडम म्हणा किंवा दादा, हे कसं आहे नवीन काहीतरी करायचं आहे, पण कसं आहे लोकांना भीती एक असते की बाबा एवढी इन्व्हेस्टमेंट करायची आहे, कुठं पुढे जाऊन आपला निर्णय चुकता कामा नये. तर ह्यासाठी काय आहे की काम असं प्रामाणिक करायचं की आता व्हिडिओ करण्यात पण हा एकच येतोय की ह्यांचं व्हिडिओ बघून 4 महिला अजून या धंद्याकडे वळतील, हा एकच येतोय. आणि बिंदासली कुणाला जर करायचं वगैरे असेल तर या तुम्ही एकदा येऊन गोट्याला आमचे व्हिजिट द्या किंवा जिथं कुठला जवळ आसपास आपल्या म्हशी दिलेल्या असतील तिथं जाऊन तुम्ही आमची माहिती घ्या, आमचं काम कसं आहे. आमचं काम आता असं नाही आहे की एकदा म्हशी दिल्या म्हणजे झालं नाही, आफ्टर सर्व्हिस खूप महत्वाची आहे. कारण हे नवीन आहेत या धंद्यात, हे म्हणजे ह्यांना अनुभव आहे जुन्या मशीनचा, पण मोरामध्ये यांचं काम हे आत्ताच चालू झालं. तर ह्यामध्ये ज्या बारीक सारीक अडचणी येणार आहेत ह्यांना सपोर्ट करणं, धीर देणं खूप महत्वाचं आहे. बरोबर. आणि ते तुम्ही खूप योग्य प्रकारे तर तुम्ही सांगा लोकांना, कारण आम्ही सांगितल्यावर पटत नसते. ते काय आहे सोडा, दादानी म्हणजे प्रत्येक गोष्टीत बारकावे पण सांगितले सोडा, पण मी नेहमी फोनवर काय सांगायला लागले तर दादा इतकं शांततेनं आणि व्यवस्थित म्हणजे मार्गदर्शन करतात ना की पुढच्या माणसाला विश्वास आपोआप वाटून जातो की ही गोष्ट आपली सक्सेस होणारच, त्यात काही शंकाच नाही. आणि आम्ही जेव्हा ह्यांच्या फर्मवर गेलो होतो चंद्रभागा डेअरीवर, त्यावेळेला तिथं त्यांचं ते स्वतःचं जे प्रोडक्शन चालू होतं त्या गोष्टी जास्त मला इम्प्रेसिव्ह झाल्या की आपण पण अशा छोट्या छोट्या गोष्टी करून आपण स्वतःचं उत्पन्न करू शकतो. हा मी विचार जास्त ह्याच्यामध्ये बरोबर केला. म्हणजे ह्यांचं विक्री हा व्यवसायच नाही, त्यांचा स्वतःचा पण तिथं तुम्ही बघितलं. हा, दादांचं स्वतःचं पण आहे ना तिथं, म्हणजे ते चंद्रभागा मिल्क त्यांचं स्वतःचं आता जे प्रोडक्शन करतात, रोजचं त्यांचं दूध किंवा तिथली साफसफाई, स्वतः पॅकिंग करणं, स्वतः दादा हे करत बसल, त्या मी स्वतः बघितले सगळं जाऊन तिथं फर्मवर. बरं, तुम्हाला शेतकरी मित्रांनो यांचा व्हिडिओ बघायचा असेल, यांचा जो ह्यांच्या गोट्यावरचा आय बटनावर तिथे तुम्हाला येईल, त्या व्हिडिओवर क्लिक करून यांच्या व्हिडिओला तुम्ही बघू शकता, त्यांची माहिती सगळी तुम्हाला तिथं पण भेटेल. आता टोटल एवढी तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली आहे, टोटल एकंदरीत तुमचा व्यवसाय सुरळीतपणे चालू आहे. तर याच्या आधी तुम्ही तुमच्या गोट्यात काय म्हशी दुसऱ्या जातीच्या ठेवल्या होत्या का? गवळाट म्हशी आता आमच्या पूर्वी घरच्या होत्या आणि आहेत पण आता, पण गवळाट आणि याच्यामध्ये एवढा फरक आहे ना, ते डिफरन्स बघितला तर माणसांना ते अजूनपर्यंत ते पटत नाही, पण ते आम्ही आता अनुभवलंय. त्यामुळे आम्हाला असं वाटतंय की ती गवळाटपेक्षा मुर्रा केलेली चांगली. आणि गवळाट जातीचा असा प्रॉब्लेम आहे की त्या म्हशीला एक जण माणूस जर धार काढायसाठी बसला तर तोच माणूस लागतो. आणि पर्सनली जर म्हणलं तर आता आमच्या मम्मीचा प्रॉब्लेम आहे, तरी पण तिला चालता येत नाही व्यवस्थित, तरी पण तिला तिथे यायला लागतं. तो प्रॉब्लेम त्यांचा आहे. जास्त करून मुर्राचा कसा विषय आहे, आता मी जर सध्या बसलो तरी पण ती धार देत्या. आणि त्यांच्यात कसं आहे की गवळाटला प्रॉब्लेम हा असल्यामुळे दुधाचं प्रमाण पण कमी आणि माणूस एकच पाहिजे, हा त्यांचा खरा तोटा आहे. बरोबर. तर तुम्ही यातून किती रुपये कमवू शकता असं तुम्हाला जाणवलं? आता कसं आहे म्हणजे
निदान 100 रुपये खर्च केले हम्म. तर 20 रुपये तरी आपल्याला राहायची प्रत्येकाची टेंडन्सी असते. बरोबर. आता आम्ही जो काय म्हणजे खर्च केलाय त्यातलं म्हणजे मार्जिन तर कमीत कमी आम्हाला 35 ते 40% राहतच. आणि राहिला विषय कसा, पहिल्यांदा म्हैशी आणण्यापासून त्या आम्हाला म्हैशी कशा मिळतील तिथं, स्वस्त मिळतील, महाग मिळतील, गॅरंटीच्या मिळतील का नाही, हे दादांच्याकडनं आम्हाला मार्गदर्शन सगळं चांगलं मिळालं. आणि मेन म्हणजे दादांनी आम्हाला काय विचारलेलं की तुमचं गाव कुठं आहे, कोल्हापूर पासून आम्ही एवढ्या अंतरावर आहे आमचं सांगितलं तर दादा म्हणले तुम्ही बिंदास्त करा, तुमचं मार्केटिंग पण पुढे जाऊन चांगलं होईल आणि तुम्ही स्वतःचं पण प्रोडक्शन सुरू करू शकता. त्यामुळे आम्ही विश्वास टाकून ह्या गोष्टीत आम्ही पाय टाकला की चला काय होईल ते होईल, करायचं. बरोबर. आणि हे आहेत म्हशी आहेत, हे काय मशीन नाही, त्यामुळे आपण त्यातून किती उत्पन्न कमवू शकतो याची आपल्याला हे नसते. आता तुम्ही हे जे विजन केलेलं आहे त्याचं ब्रीडिंगवर काम करायचं असं काय ठरवलंय का? आता कसं आहे, बरेच लोक काय करतात, आपलं महाराष्ट्र सोडून बाहेरच्या राज्यातनं म्हशी घेऊन येतात. आता आमचं म्हणजे पहिल्यांदाच आम्ही ठरवलं होतं की काय असेल ते स्वतः आपण काम करायचं, आता ह्याच्यात स्वतः उतरायचं, स्वतः आपण ब्रीडिंग करायचं. पुढच्या 2-3 वर्षात म्हणजे महाराष्ट्र आपला जो बाहेर चाललाय सगळा, हा सगळा आपल्या इथंच थांबावा अशी आमची मनापासूनची इच्छा आहे. तशा म्हशी भेटल्या का तुम्हाला? हो, त्यांच्याकडून त्या ब्रीडच्या दादांच्याकडून अगदी गॅरंटेड. आणि तसं आता आम्ही जेवढं दादांनी आम्हाला समोर दाखवलं दूध काढून किती काय, तशा अजून देतात. मला दादांचं सहकार्य मिळालं, मिस्टरांचं मिळालं किंवा माझ्या भावाचं मिळालं, काकांचं. ही कसं आमचं टीम वर्क झालं. असं जर प्रत्येक बाईला सपोर्ट मिळाला तर प्रत्येक बाई ह्याच्यात आरामात उभी राहू शकते आणि यशस्वी होऊ शकते 100%. ओके. मग आता शेती तुमची यासाठी किती तुम्ही यूज केली, मग वापरली? आता सध्या तर आपल्याकडे 1 एकर शेती आम्ही आता ठेवल्या आणि बाहेरून 1 एकर आम्ही करायला घेतलेली. आता सध्या तर आमची सगळी त्यात वैरणच आम्ही केलेलं आहे. आणि आहे आम्ही पहिल्यापासून आम्ही शेती करतच होतो, पण ते शेतीच्या ऊसामधून जे प्रॉफिट भेटतो आणि जे दुधापासून प्रॉफिट भेटतो त्यात जमीन आसमानचा फरक आहे. त्याचा विचार करून आम्ही सुरुवातीला आमचे घरगुती जे गवळाट म्हशी होत्या त्यातून आम्हाला जे उत्पन्न दिसलं त्यातून आम्ही असा विचार केला की आम्ही आता जो पहिला लावून केलेला ऊस होता तो सगळा टाकून आम्ही जनावरांनी घातला. कारण की त्यापासून जे मिळतं आणि जे दुधापासून मिळतं डिफरन्स बघितल्यानंतर आम्ही दुधाची चॉईस केली. आता एकंदरीत तुमचा हा व्यवसाय पुढे चाललेला आहे, त्यासाठी तुम्हाला ग्रेट महाराष्ट्र चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. जे तरुण उद्योजक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही सर काहीतरी सल्ला द्या. आणि खरंच तुम्ही ह्याकडे वळाला आणि एज्युकेटेड लोक इकडे ह्या व्यवसायाकडे आले तर खरंच यामध्ये एक वेगळं व्यवसायाला रूपांतर येऊ शकतं. तुम्हाला एक मी किस्सा सांगतो. पुणे एअरपोर्टवर मला शरद पवार चंद्रजी साहेबांची भेट घेण्याचा योग आला. त्यांना एका युवकाने प्रश्न विचारला की राजकारणाकडे तरुण लोक का ओळखत नाहीत, सुशिक्षित लोक. तर शरद पवारांनी उत्तर दिलं की तोच तो ड्रॉबॅक आहे, सुशिक्षित लोक आपल्याकडे येत नाहीत, त्यामुळे राजकारण थोडं हे झालंय. तसंच मी सरकारी क्षेत्रात आहे. आज तुम्ही सरकारी नोकऱ्यांची किंवा बघताच आहात की कसे जाहिरात निघते. सरकारने स्टार्टअप करायची तुम्हाला संधी दिलेली आहे. सरकारी योजना भरपूर आहेत. राज्य सरकारच्या पण संधी आपल्या महाराष्ट्र सरकारने या मागच्या वर्षीच आपला राज्याचा दर्जा दिला आहे पशुधनाला. त्यामुळे तुम्ही या इकडे वळा. तुम्हाला फक्त योग्य मार्गदर्शनाची गरज असते. मार्गदर्शन तुम्हाला इथे चालून आलेलं आहे. सगळ्या संधी तुम्हाला चालून आलेल्या आहेत. तुम्हाला मार्गदर्शन मध्ये सगळ्या चारा नियोजन, म्हशी आणणे, विक्री करणे, सगळ्या गोष्टी तुम्हाला गॅरंटेड मिळतात. तर तुम्ही, मला तरुणांना एवढा सल्ला आहे की तुम्ही ह्या रोजगाराकडे वळा. बरोबर. एक बिझनेस म्हणून वळा. बरोबर. एवढा सल्ला. आणि उद्योजक आता नोकरीच्या मागं न लागता जो उद्योजक स्वतःच्याच ह्याच्यामध्ये केला तर हा व्यवसाय आपल्या शेतीला जोडूनच आहे, त्यामुळे कोणीही करू शकतो. बरोबर. नक्कीच. तर तुमचा मॅम काय सल्ला? माझं एवढंच म्हणणं आहे की प्रत्येक लोकाला कुठलीही गोष्ट सुरू करायच्या आधी जी भीती वाटते ती भीती न बाळगता एखाद्या चांगल्या व्यक्तीचं म्हणजे प्रमोद दादांच्या सारखं कोणा म्हणजे त्यांच्या ज्याच्या त्याच्या एरियामध्ये जे कोण असतील किंवा दादांच्याकडे येऊन जरी संपर्क करून जरी केलं तर मार्गदर्शन अगदी व्यवस्थित मिळेल आणि कुठली अडचणी राहणार नाही आणि शंका तर नाहीच नाही. ओके. तर तुम्ही जे आतापर्यंत सांगितली माहिती ती खूप छान वाटली. तुम्ही आता जे विजन घेऊन चाललाय त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. असंच पुढे चालत राहा. आपल्याच गोट्यातून आपल्याच महाराष्ट्रातल्या म्हशी आपल्याच लोकांना द्या, यासाठी तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.